नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी ठरवलेले आहे आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लिव्हिंग रूम. त्याची आज मी साफसफाई करण्याचे ठरवलेले आहे. या छोट्या छोट्या शोपीसवर खूप धूळ बसते. हे पुसून ठेवले की रूममध्ये एकदम फ्रेश वाटायला लागते. पाहुणे आले की सगळ्यात आधी ते येथेच बसतात, त्यामुळे हे घर नीटनेटके असणे खूप गरजेचे असते. काहीच वेळापूर्वी माझी अर्धी साफसफाई झालेली आहे. मगाशी असलेला पसारा आणि आताची ही प्रसन्नता. खरंच घर स्वच्छ असलं की मनसुद्धा प्रसन्न असते. आता माझे जवळजवळ सर्व आवरून झालेले आहे. नंतर माझे स्वतःचे आवरून मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा. त्या नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकाराने मी आज बनवणार आहे. आज मी बनवणार आहे शेवगा लटपट, म्हणजेच शेवगा फ्राय. त्यासाठी मी काढून घेतलेले आहे कांदा, टमाटे, लसूण, जिरे, आले, कोथिंबीर आणि या शेंगा. या शेंगा मी सोलून चांगल्या गरम पाण्यात मीठ लावून शिजवून घेतलेले आहे. आता मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे. सर्वात आधी मी हा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कांदाही चिरणार आहे. ही भाजी मी तुम्हाला आज खानदेशी पद्धतीने बनवून दाखवणार आहे. म्हणजे यात मी ओले खोबरं किंवा सुकं खोबरं घालणार नाही. झणझणीत शेवगा लटपट ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत इतकी चविष्ट लागते की तुम्ही ती बोटं चाटून खाल. चला तर मग वेळ न घालवता आपण आता या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आता आपण भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी हे दोघे कांदा आणि टमाटर बारीक चिरून घेणार आहे. आणि कांदा मी भाजणार नाही आहे, कच्चाच कांद्याचा मी आज वापर करणार आहे. आता मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये चिरलेला टमाटा, कांदा, त्याचप्रमाणे लसूण आणि आले घेतलेले आहे. आल्याचे मी आता बारीक तुकडे करून घेणार आहे, त्यामुळे ते चांगले वाटले जातील. आणि आता घेतलेले जिरेसुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे. या सर्वांची मी आता थोडे पाणी टाकून चांगली पेस्ट करून घेणार आहे. भाजीसाठी लागणारी कोथिंबीरसुद्धा मी बारीक चिरून ठेवणार आहे. भाजी करताना नेहमी चांगली ताजी कोथिंबीर घ्यावी, म्हणजे भाजीला छान चव येते. अगदी बारीक पानांची कोथिंबीर म्हणजे गावरानी कोथिंबीर. नेहमी आपण शेवग्याची एकाच प्रकारची म्हणजे पातळ भाजी करतो. ही सुक्की भाजी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा, तुम्हाला ती नक्कीच आवडेल. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले वाटण तयार करून झालेले आहे. आता एका कढईमध्ये तेल तापल्यावर त्यात मी मोहरीची फोडणी करून घेणार आहे. ही फोडणी चांगली तडतडल्यावर त्यात मी मिक्सरमध्ये केलेले बारीक वाटण टाकून चांगले परतवून घेणार आहे. हे बघा आपले मिक्सरचे वाटण कसे तयार झाले आहे ते. त्याला चांगला लाल रंग आला आहे. आता हे चांगले परतवून झाल्यावर त्यात मी लाल तिखट 2 चमचे टाकणार आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा काळा मसाला टाकून घेणार आहे, खानदेशी काळा मसाला. यानंतर थोडी हळद, त्याचप्रमाणे थोडे धने पावडरसुद्धा टाकून घेतलेले आहे. आता हे मिश्रण चांगले परतवून घेणार आहे. यात मी परत थोडे तेलही घालणार आहे.
हे बघा, आपले मिश्रण आता चांगले परतवून झालेले आहे. मिश्रण चांगले परतवून झाल्यावर त्यात मी उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून परत एकदा चांगले परतवून घेणार आहे. या सर्व शेंगा मसाल्यामध्ये चांगले परतून झाल्यावर त्यात मी आता चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडे चवीनुसार मीठही घालणार आहे. तुम्हाला जर या पद्धतीने पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही यात थोडे गरम पाणी सुद्धा टाकू शकतात, पण आपल्याला ही कोरड्या पद्धतीने म्हणजेच कोरडी भाजी करायची आहे. आता मी यामध्ये थोडे अगदी 2 चमचे एवढे पाणी टाकणार आहे आणि थोडी 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवणार आहे. चांगले परतवून झाल्यावर नंतर ते 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवणार आहे आणि परत एकदा उघडून ते परत चांगले परतवून घेणार आहे. भाजीचे पाणी आटले म्हणजे त्याचा कलर बदलायला सुरुवात होतो, म्हणजे भाजीला चांगला लाल रंग येतो. ही बघा, आता आपली शेवगा लटपट कशी तयार झालेली आहे. ती आता मी एका भांड्यात काढून घेणार आहे. हे बघा, रंग बदललेला आहे भाजीचा. हे बघा, आपली आता शेवगा लटपट तयार झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.